नमस्कार विद्यार्थ्यांनो. प्रकरण क्रमांक 7 राष्ट्रीय उत्पन्न. इयत्ता 12वी या 12वी इयत्तेतील अर्थशास्त्र या विषयातील हे 7वं प्रकरण राष्ट्रीय उत्पन्न. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धती आहे त्या पद्धतीमधील पहिली पद्धत म्हणजेच उत्पादन पद्धत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली होती आणि या उत्पादन पद्धतीमध्ये त्याच्या दोन उपपद्धती पाहिल्या होत्या. एक म्हणजेच अंतिम वस्तू पद्धती आणि दुसरी म्हणजेच मूल्यवर्धित पद्धती. म्हणजेच या ठिकाणी मूल्यवर्धित पद्धतीने कशा पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं आणि अंतिम वस्तू पद्धतीनुसार कशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. मूल्यवर्धित पद्धतीमध्ये चार्टच्या द्वारे आपण त्या ठिकाणी या पद्धतीचा अभ्यास केला होता. विद्यार्थी मित्रांनो, या घटकाचा म्हणजेच उत्पादन पद्धती कशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करते याचा थोडक्यात रिकॅप आपण या ठिकाणी घेणार आहोत. मग उत्पादन पद्धती या ठिकाणी कशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करते तर एका विशिष्ट कालखंडात किंवा एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या ज्या अंतिम वस्तू आणि सेवा आहे त्या तयार होईपर्यंत त्या वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेल्या वार्षिक किंवा वर्धित मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचं काय केलं जातं, मापन केलं जातं. पहा, मी पुन्हा एकदा उत्पादन पद्धती सांगते की एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या अंतिम वस्तू आणि सेवा आहे या अंतिम वस्तू आणि सेवा तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्याची काय केली जाते, बेरीज केली जाते आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. या उत्पादन पद्धतीमध्ये दोन त्या ठिकाणी पद्धती सांगितल्या होत्या. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची दुहेरी मापन टाळण्यासाठी उत्पादन पद्धतीत दोन पर्यायी पद्धती सांगितल्या होत्या. त्यातली पहिली म्हणजे अंतिम वस्तू पद्धत. या अंतिम वस्तू पद्धतीमध्ये प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील ज्या अंतिम वस्तू आहे त्या अंतिम वस्तूंची काय करायची तर त्या ठिकाणी त्या अंतिम वस्तूचीच गणना करायची. त्याचं जे बाजारभावानुसार जे मूल्य आहे त्या मूल्याची काय करायची, बेरीज करायची. मध्यम वस्तू आणि सेवांचं मूल्य विचारात घ्यायचं नाही असं अंतिम वस्तू पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं. त्यानंतर दुसरी जी पद्धत होती ती म्हणजेच मूल्यवर्धित पद्धती. या मूल्यवर्धित पद्धतीमध्ये सुद्धा आपण हेच पाहिलं होतं की राष्ट्रीय उत्पन्नाची दुहेरी गणना टाळण्यासाठी ही पद्धत वापरली जाईल. वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यामध्ये तिच्या मूल्यात झालेली जी वाढ आहे ती विचारात घेतली जाईल. आपण ही पद्धत चार्टद्वारे अभ्यासली होती. कापूस यासाठी उदाहरण घेतलं होतं. कापूस, त्यानंतर त्यापासून तयार होणारं सूत, कापड आणि कापडापासून तयार झालेलं शर्ट. आणि अशा पद्धतीने कापसाला किती खर्च झाला, मग कापसापासून सूत तयार करायला किती खर्च झाला, सुतापासून कापड तयार करायला किती खर्च झाला आणि कापडापासून त्या ठिकाणी शर्ट तयार करायला किती खर्च झाला. जे वाढीव मूल्य आहे त्या मूल्याची काय केली, बेरीज केली. हे मूल्य आपल्याला 500 रुपये मिळालं. मग हे झालं त्या वर्धित मूल्य म्हणजे त्या ठिकाणी ते वर्धित जे मूल्य आहे त्याची बेरीज या ठिकाणी काय केली जाते आणि राष्ट्रीय उत्पन्न काढलं जातं. अशा दोन पद्धती आपण उत्पादन पद्धतीमध्ये पाहिल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पाहिजे उत्पादन पद्धतीमधील दक्षता. पहा, हा घटक मागच्या व्हिडिओमध्ये खरं घ्यायला पाहिजे होता. एक पद्धती त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची एक पद्धत आणि त्या पद्धतीचे जे उपप्रकार आहेत ते आणि दक्षता अशा पद्धतीने घ्यायला पाहिजे होता. पण हा व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग तुम्हाला तो कंटाळवाणा वाटतो, म्हणून त्या ठिकाणी ह्याच्या ज्या दक्षता आहे त्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग पहिली जी पद्धत आहे उत्पादन पद्धती ती आपण आता रिकॅप मध्ये थोडक्यात पाहिली, तर तिच्या दक्षता आपण आता पाहणार आहोत. मग उत्पादन पद्धती या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना ज्या दक्षता घ्याव्या लागतात त्या कोणत्या आहेत. त्यातली पहिली दक्षता आहे विद्यार्थी मित्रांनो, दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि ज्या सेवा आहेत त्यांचंच जे मूल्य आहे ते मोजलं जावं. ही पहिली दक्षता उत्पादन पद्धतीमधली पद्धतीमध्ये घेतली जाते. पहा, मी पहिली दक्षता या ठिकाणी सांगितलेली आहे. दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि ज्या सेवा आहेत त्या सेवांचंच मूल्य त्या ठिकाणी मोजलं गेलं पाहिजे. इतर ज्या त्या
ठिकाणी कच्च्या वस्तू आहेत, अर्धपक्क्या वस्तू आहेत, त्यांचं मूल्य या ठिकाणी धरायचं नाही, तर ज्या अंतिम वस्तू आहेत त्यांचंच मूल्य धरायचं. उदाहरणार्थ ऊस घेतला तर ऊसाचं मूल्य पकडायचं नाही, रसाचं मूल्य पकडायचं नाही, तर फक्त जे साखरेच्या अंतिम वस्तू ऊसापासून साखर तयार होते ते साखरेचंच मूल्य या ठिकाणी काय करायचं, मोजलं जायचं किंवा मोजलं जातं. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचं मूल्य अंदाजे काढलं जातं. म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठी शेतकरी काय करतो, तर त्या ठिकाणी आपण समजा एखाद्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी त्याला 30 पोती धान्य झाले, 30 पोती गहू झाले, मग अशा वेळेस शेतकरी काय करतो, तर त्या 30 पोत्यापैकी त्या ठिकाणी 10 पोती काय करतो, 20 पोती समजा बाजारपेठेमध्ये विकायला नेतो, त्यातली 10 पोती स्वतःला खाण्यासाठी ठेवत असेल, किंवा या ठिकाणी वर्षभर जर त्याला 2 पोती लागत असेल तर 2 पोती ठेवील, 28 पोती तो बाजारपेठेमध्ये विकायला नेईल. पण या ठिकाणी शेतकरी आपल्याला स्वतःच्या उपभोगासाठी जी 2 पोती ठेवलेली आहे त्या 2 पोत्यांचं म्हणजे त्या उत्पादनाचं वस्तूंच्या मूल्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. पण हा करायला पाहिजे, असं केलं जात नाही. शेतकरी स्वतःच्या उपभोगासाठी ज्या वस्तू बाजूला काढून ठेवतो किंवा सेवा बाजूला काढून ठेवतो त्याचा त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचं मूल्य मोजलं जात नाही. शेतकऱ्याने स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचं मूल्य अंदाजे बऱ्याचदा काढलं जातं. म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठी शेतकऱ्याने त्या ठिकाणी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या मूल्याचा समावेश राष्ट्रीय उत्पादनात करावा, ही एक दक्षता त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. तिसरं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अचूक अंदाजासाठी बाजार किमतीत समाविष्ट केलेली अप्रत्यक्ष कराची रक्कम वगळली जाते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अचूक अंदाजासाठी बाजार किमतीत समाविष्ट केलेली अप्रत्यक्ष कराची रक्कम काय केली जाते, वगळली जाते. तसेच काही वस्तूंसाठी शासनाने दिलेली जी अनुदाने आहेत किंवा शासनाने दिलेली जी अनुदानाची रक्कम मोजायला पाहिजे ती मोजली जात नाही. तर या ठिकाणी अशी अप्रत्यक्ष कराची रक्कम आहे ती रक्कम वगळली जाता कामा नये, ती धरली गेली पाहिजे. त्याचबरोबर शासनाने दिलेली जी अनुदानाची रक्कम आहे ती सुद्धा या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली गेली पाहिजे, असं तिसरं या ठिकाणी आपल्याला दक्षता पाहता येईल. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वेगवेगळ्या वर्षातील वस्तूंच्या किमतीतील बदलाची दखल घ्यावी. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वेगवेगळ्या वर्षातील वस्तूंच्या किमतीतील बदलाची दखल घ्यायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी 2015 पासून जर आपण घेतलं ना एखादं उत्पन्न घेतलं, समजा गहू घेतलं, तर 2015 पासून 2020 पर्यंत गव्हाच्या किमतीमध्ये कसा बदल झालाय, कितीने बदल झालाय, हे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या ठिकाणी धरलं गेलं पाहिजे. पण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वेगवेगळ्या वर्षातील वस्तूंच्या किमतीतील बदलाची दखल घेतली जात नाही, तर ती घ्यायला पाहिजे, ही सुद्धा एक दक्षता या ठिकाणी नमूद केलेली आहे. पाचवं म्हणजे अतिशय महत्वाचं ते म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की निर्यात मूल्य मिळवलं जातं आणि आयात मूल्य वगळलं जातं. तर हे चांगलं आहे, निर्यात मूल्य हे मिळवलं गेलं पाहिजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, आणि आयात मूल्य आहे ते आपण दुसऱ्याला देतोय तर त्या ठिकाणी ते मूल्य काय केलं पाहिजे, वगळलं गेलं पाहिजे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नामधनं ते घालवलं गेलं पाहिजे, ही एक दक्षता या ठिकाणी उत्पादन पद्धतीमध्ये घेतली गेली पाहिजे. त्यानंतर भांडवली वस्तूंची झालेली जी झीज आहे म्हणजेच घसारा खर्च, घसाऱ्याचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. बऱ्याचदा त्या ठिकाणी ते धरलं जातं, तर असं होता कामा नये. कारण का भांडवली वस्तूंवर होणारा जो खर्च आहे तो 10 वर्षातनं 20 वर्षातनं एकदाच करावा लागतो. त्यामुळे भांडवली वस्तूंची झालेली जी झीज आहे किंवा घसारा आहे त्याचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये, ही एक दक्षता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. सातवं म्हणजे जुन्या वस्तूंची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाही, कारण ते चालू वर्षातील उत्पादन नसते. मग अशा ज्या जुन्या उत्पादन आहे किंवा ज्या जुन्या वस्तू आहे त्या वस्तू त्या वर्षामध्ये निर्माण केलेल्या आहे म्हणून त्याच वर्षामध्ये त्या ठिकाणी त्याचं मूल्य पकडलं जातं. परंतु त्या जुन्या वस्तू जर या वर्षी आपण त्या ठिकाणी विकल्या किंवा खरेदी केल्या तर त्या खरेदी विक्रीत राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाही, कारण ते चालू वर्षातील उत्पादन नसते, ते मागच्या वर्षातील उत्पादन असतं. मग अशा जुन्या वस्तूंची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाही, कारण ते चालू वर्षातील उत्पादन नसतं, ते मागच्या वर्षातील उत्पादन असतं. ही एक दक्षता घ्यायला पाहिजे की ज्या वर्षी ती वस्तू निर्माण केलेली आहे त्याच वर्षामध्ये त्याचं मूल्य धरलं गेलं पाहिजे.
चालू वर्षामध्ये त्याचं मूल्य धरता कामा नये. अशा पद्धतीने या जवळजवळ 7 दक्षता आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या उत्पादन पद्धतीमध्ये पाहायला मिळतात. व्हेरी आयएमपी क्वेश्चन तुम्हाला उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत या तिन्ही पद्धतीपैकी कोणतीही दक्षता त्या ठिकाणी टिपा द्यायला विचारली जाऊ शकते. तेव्हा तुम्हाला प्रत्येक उत्पादन पद्धतीच्या जवळजवळ 7, 8, 9, 10 पर्यंत त्या ठिकाणी दक्षता आहेत. या दक्षतांचा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि या दक्षता पाठच करून ठेवायच्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पादन पद्धतीच्या दक्षता सांगा किंवा उत्पन्न पद्धतीच्या दक्षता सांगा. या सगळ्या दक्षता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, उत्पादन पद्धतीची दक्षता आपण पहिली पाहिली. दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तूचंच उत्पादन मूल्य मोजलं गेलं पाहिजे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या जे धान्य आहे किंवा ज्या वस्तू आहे त्याचं मूल्य बऱ्याचदा शेतकरी अंदाजे मानतात, पण ते स्वतःच्या उपभोगासाठी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या मूल्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा असं सांगितलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा अचूक अंदाजासाठी बाजार किमतीत समाविष्ट केलेल्या अप्रत्यक्ष कराची रक्कम किंवा शासनाने दिलेली जी अनुदान आहे त्याची रक्कम खरं पाहिलं राष्ट्रीय उत्पन्नात मोजायला पाहिजे, पण ती मोजली जात नाही, ती मोजावी. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वेगवेगळ्या वर्षातील वस्तूंना किमतीतील बदलाची दखल घ्यायला पाहिजे. मी आता उदाहरण सांगितलं तुम्हाला. 2015 पासून 2020 पर्यंत एखाद्या वस्तूच्या किमतीत जर वारंवार बदल होत असतील तर त्या बदलाचा त्या ठिकाणी ते बदल कशा पद्धतीने झाले, या वर्षांमध्ये प्रत्येक वस्तूच्या किमतीमध्ये कशा पद्धतीने बदल झाले, या बदलाची दखल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घ्यायला पाहिजे, ती घेतली जात नाही. त्यानंतर निर्यात मूल्य मिळवलं जातं आणि आयात मूल्य वगळलं जातं. अशा पद्धतीनेच निर्यात मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मिळवलं पाहिजे आणि आयात मूल्य वगळलं पाहिजे. त्यानंतर 6वं आहे भांडवली वस्तूंची झालेली जी झीज आहे म्हणजे घसारा खर्च मूल्य जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. बऱ्याचदा ते मोजलं जातं, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असा घसारा खर्च मोजता कामा नये. त्यानंतर 7वं म्हणजेच जुन्या वस्तूंची खरेदी विक्री ही उत्पादनात मोजली जात नाही, कारण ते चालू वर्षातील उत्पादनासाठी नसते, तर त्या ठिकाणी ते गेलेलं जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये ते मोजलेलं असतं. त्यामुळे चालू वर्षामध्ये अशा वस्तूंची खरेदी विक्री जर झाली तर त्या ठिकाणी त्याचं जे मूल्य आहे ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजता कामा नये. अविकसित देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन पद्धतीचा वापर करतात. उत्पादन पद्धती जी आहे ती राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना अनेक अडचणी जरी येत असल्या, आपण पाहतो की भारत सुद्धा हा एक अविकसित देश आहे, तर मग या देशामध्ये सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना अनेक अडचणी येतात. परंतु या उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना जरी अनेक अडचणी येत असल्या तरी या पद्धतीची विश्वासार्हता कमी आहे. भारत या पद्धतीने शेती, खाणकाम, हस्तव्यवसाय, यांत्रिक उत्पादन या क्षेत्रातील उत्पन्नाची मोजणी करतो, पण उत्पादन पद्धतीने वाहतूक, वाणिज्य आणि दळणवळण क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पन्न मोजले जात नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की भारत उत्पादन पद्धती वापरतो, काही क्षेत्रांच्या बाबतीत त्या ठिकाणी उत्पादन पद्धतीचा वापर करतो. उदाहरणार्थ शेती क्षेत्राच्या बाबतीत, खाणकाम क्षेत्राच्या बाबतीत, त्यानंतर हस्त उद्योग जे आहेत त्या उद्योगांच्या बाबतीत, यांत्रिक उत्पादन या क्षेत्रात उत्पादनाची मोजणी या ठिकाणी उत्पादन पद्धतीने केली जाते. पण या उत्पादन पद्धतीने वाहतूक घ्या, दळणवळण घ्या किंवा वाणिज्य घ्या, या क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पन्न मोजले जात नाही. म्हणजेच या क्षेत्राचं मोजमाप करण्यासाठी त्या ठिकाणी भारत सरकार काय करतंय, तर उत्पादन पद्धती सोडून दुसऱ्या ज्या 2 पद्धती आहेत त्यातील कोणत्या तरी एका पद्धतीचा काय करत आहे, वापर करत आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जी उत्पादन पद्धती आहे तिच्या जवळजवळ 7 दक्षता काय केलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी आयएमपी क्वेश्चन आणि हा क्वेश्चन या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, पाठच करायचा आहे. याचे जे मुद्दे आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत, वारंवार एखाद्या कागदावरती किंवा पाटीवरती लिहून काढायचे आहेत. त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे उत्पन्न पद्धत. दुसरी पद्धत आपण पाहतोय ती म्हणजे कोणती, उत्पन्न पद्धत. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीलाच घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धत असेही म्हणतात. व्हेरी आयएमपी, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीला कोणती पद्धत म्हणतात असं जर विचारलं तर या पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धत असेही म्हणतात. उत्पन्न पद्धतीचं हे दुसरं नाव आहे, त्या ठिकाणी घटक खर्च पद्धत असं उत्पन्न पद्धतीचं नाव आहे.
या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यासाठी विभाजनावर लक्ष केंद्रित केलेलं असतं. विभाजन पद्धतीने या ठिकाणी काय केलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलेलं आहे. या पद्धतीत एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या जे निव्वळ उत्पन्न आहे त्या उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. आपण पाहतोय उत्पन्न पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीला घटक खर्चानुसार उत्पन्न पद्धत असेही म्हणतात. या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यासाठी विभाजनावरती लक्ष केंद्रित केलेलं असतं. म्हणजेच उत्पन्नाचं मापन करत असताना विभाजन करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. या पद्धतीत एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशातील नागरिकांना मिळणारं जे निव्वळ उत्पन्न आहे त्या उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. वस्तू आणि ज्या सेवा आहेत त्या सेवांच्या उत्पादनासाठी सर्व उत्पादन घटकांना उदाहरणार्थ खंड, मजुरी, त्यानंतर व्याज, नफा या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होते. आपण उत्पादनाचे 4 घटक पाहिलेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. या चारही घटकांना अनुक्रमे खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होत असते. आपण त्या ठिकाणी उत्पन्नाचा जो चक्रीय प्रवाह पाहिला आकृतीद्वारे, त्या ठिकाणी सुद्धा उत्पादनाचे घटक कुटुंब संस्थेकडून उत्पादन संस्थेकडे आणि उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे कशा पद्धतीने जातात हे आपण पाहिलेलं आहे. मग या ठिकाणी वस्तू आणि सेवांचा उत्पादनासाठी सर्व उत्पादन घटकांना म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे जे 4 उत्पादनाचे घटक आहेत त्यांना खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपात काय मिळत असतं, उत्पन्न प्राप्त होत असतं. या उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्यांची बेरीज करून म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांना मिळणारे खंड, वेतन, व्याज आणि नफा यांची काय करायची, हे जे मोबदले आहेत त्या मोबदल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न काय केलं जातं, मोजलं जातं. पहा, उत्पन्न पद्धतीमध्ये काय केलं जातं, खंड, वेतन, व्याज, नफा उत्पादनाचे जे 4 घटक आहेत त्यांचे हे मोबदले आहेत. याची काय केली जाते, बेरीज केली जाते. कशा पद्धतीने मोजलं जातं, तर जे उत्पादनाचे 4 घटक आहेत त्या उत्पादनाचे जे त्या 4 घटकांना मिळणारे जे मोबदले आहेत त्या मोबदल्याची काय केली जाते, बेरीज केली जाते. उदाहरणार्थ खंड, वेतन, व्याज आणि नफा हे कशाला मिळतात, तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक याला हे 4 अनुक्रमे काय मिळतात, मोबदले मिळतात. मग हे काय करतात, या स्वरूपात उत्पन्न जर मिळालं किंवा मिळतच, मग सर्व उत्पादन घटकांना त्या ठिकाणी मिळणाऱ्या घटकांना मोबदल्यांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजेच खंड प्लस वेतन प्लस व्याज प्लस त्या ठिकाणी नफा अशा पद्धतीने या 4ही घटकांना अनुक्रमे मिळणारा जे मोबदले आहेत खंड, मजुरी, व्याज आणि नफा याची काय करायची, बेरीज करून काय केलं जातं, उत्पादन पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न काय केलं जातं, मोजलं जातं. सर्व उत्पादन घटकांना वितरित केलेल्या उत्पन्नाची बेरीज राष्ट्रीय उत्पन्न इतकी येते. मग या ठिकाणी सर्व जे उत्पादनाचे घटक आहेत त्या उत्पादन घटकांचे मोबदले दिल्यानंतर त्या वितरित केल्यानंतर उत्पन्नाची बेरीज ही किती आली पाहिजे, तर राष्ट्रीय उत्पन्न इतकी आली पाहिजे. या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हस्तांतरित जी देणी आहे, उदाहरणार्थ हस्तांतरित देणी म्हणजे पेन्शन्स, एखादा वृद्ध व्यक्ती आहे त्यांना पेन्शन मिळत असेल तर त्या ठिकाणी याचा समावेश कशामध्ये होतो, हस्तांतरित देण्यामध्ये होतो. म्हणजे हस्तांतरित देणी आहे ती वगळली जातात. कर विषयक माहिती पत्रके आहे, अहवाल पुस्तके आहे किंवा अहवाल लेखा पुस्तके आहे किंवा अल्प ज्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल अल्प उत्पादनासंबंधीचे जे अंदाज आहे या स्त्रोतांपासून उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त करता येते. दिलेल्या कालावधीमध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादन कार्यात सहभागी झालेल्या उत्पादन घटक मालकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करून जे उत्पन्न येते त्या स्थूल राष्ट्रीय उत्पादन मानले जाते. आपण पाहतो की बऱ्याचदा या ठिकाणी असं आहे की दिलेल्या कालावधीमध्ये एका वर्षाचा जो कालावधी आहे या एका वर्षाच्या कालावधीमध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादन कार्यात सहभागी झालेले म्हणजे वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी त्या वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी उत्पादनाचे घटक ते कार्य त्याच्यामध्ये सहभागी झालेले असतात आणि सहभागी झालेल्या घटकांना काही ना काहीतरी वेतन स्वरूपामध्ये, त्यानंतर खंड स्वरूपामध्ये, नफ्याच्या स्वरूपामध्ये किंवा व्याजाच्या स्वरूपामध्ये मोबदले मिळत असतात. मग या सर्व मोबदल्यांची काय करायची, बेरीज करायची आणि जे उत्पन्न येतं त्यात स्थूल राष्ट्रीय उत्पादन त्या ठिकाणी मानलं जातं.
जे उत्पन्न येतं ते म्हणजेच काय, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मानलं जातं. मग उत्पन्न पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाचं सूत्र काय आहे, हे सूत्र तुम्हाला फळ्यावरती विद्यार्थी मित्रांनो दिसतोय. मग राष्ट्रीय उत्पन्न बरोबर काय आहे, खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक मिश्र उत्पन्न. पहा काय म्हणले, अधिक मिश्र उत्पन्न अधिक निव्वळ विदेशी उत्पन्न, म्हणजे विदेशातून मिळणारी जी त्या ठिकाणी उत्पन्न आहे, विदेशी लोकांकडून मिळणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा समावेश सुद्धा या ठिकाणी कशामध्ये केलेला असतो, तर या राष्ट्रीय उत्पन्नाच्या उत्पन्न पद्धतीमध्ये केलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, सूत्र पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अतिशय महत्वाचं सूत्र आहे. पहा या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय, तर खंड वेतन व्याज अधिक नफा, खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक मिश्र उत्पन्न. आता मिश्र उत्पन्न म्हणजे काय, तर स्वयंरोजगार केलेल्या व्यक्तींच्या मोबदल्यात मिश्र उत्पन्न म्हणून मानलं जातं. स्वयंरोजगार केलेले म्हणजे स्वतःचे व्यवसाय स्वतः करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना मोबदले मिळतात. मग त्या मोबदल्याला मिश्र उत्पन्न म्हणून ओळखलं जातं. स्वयंरोजगार नोकरीत सध्याच्या किंवा पूर्वीच्या गुंतवणुकीचे परिणामी व्यक्तीकडून स्वतःसाठी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या संदर्भात दिलेला संदर्भ कालावधीत मिळवलेले उत्पन्न हे वेगळे आहे. पहा अतिशय महत्वाचं की मिश्र उत्पन्न म्हणजे काय, तर स्वयंरोजगार केलेल्या व्यक्तीच्या मोबदल्याला मिश्र उत्पन्न म्हणून मानलं जातं. की स्वयंरोजगार करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, स्वतःचा व्यवसाय स्वतः करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या ठिकाणी त्याला मिळणारे जे मोबदले आहेत त्याला काय म्हटलेलं आहे, मिश्र उत्पन्न. तर त्याचा समावेश या ठिकाणी केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं निव्वळ विदेशी उत्पन्न म्हणजे त्या ठिकाणी निर्यात वजा आयात, आपल्या देशाने त्या देशात केलेली त्या ठिकाणी खरेदी आणि बाहेरच्या विदेशी लोकांनी आपल्या देशामध्ये केलेली खरेदी याची वजावट करून जे शिल्लक राहील ते म्हणजे निव्वळ विदेशी उत्पन्न. या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो, तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. मग उत्पन्न पद्धतीमध्ये काय त्या ठिकाणी महत्वाचं मानले आहे, पहा त्या ठिकाणी उत्पादन घटकांना मिळणारे जे मोबदले आहेत ते यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. मिश्र उत्पन्न अंतर्भूत केलेले आहे, म्हणजे स्वयंरोजगारातून मिळणारे जे मोबदले आहेत ते अंतर्भूत केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं निव्वळ विदेशी उत्पन्न त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहे. उत्पादन पद्धतीमध्ये अंतिम वस्तूंचंच मूल्य विचारात घेतलं जातं आणि उत्पन्न पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्या ठिकाणी उत्पादन घटकांना मिळणारे जे मोबदले आहेत म्हणजेच खंड वेतन व्याज नफा अधिक याची सगळ्याची काय बेरीज अधिक मिश्र उत्पन्न अधिक निव्वळ विदेशी उत्पन्न, या सगळ्याची बेरीज करायची आणि मग काय मिळतं आपल्याला, राष्ट्रीय उत्पन्न. हे कोणत्या पद्धतीनुसार, तर उत्पन्न पद्धतीनुसार. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहतोय दक्षता. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना उत्पन्न पद्धतीने कोणत्या दक्षता या ठिकाणी घ्यायच्या, तर या उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना जवळजवळ आपल्याला या ठिकाणी 7 दक्षतांचा अभ्यास करायचा आहे. मग या उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना घ्यावयाच्या दक्षता, त्यातली पहिली दक्षता आहे म्हणजेच शिष्यवृत्ती आहे. पहा विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती बाहेरच्या देशातून आपल्या देशांमध्ये दिल्या जातात. मग अशा ज्या शिष्यवृत्ती आहेत किंवा बाहेरचे देश आपल्या देशांना विविध प्रकारच्या भेटी देतात, देणग्या देतात, दान देतात, निवृत्ती वेतन जे आहे, जे लोक रिटायर झालेले आहेत, वृद्ध व्यक्ती रिटायर होते, एक तर 58 वर्ष किंवा 60 वर्ष, 58 ते 60 वर्षानंतर ती व्यक्ती रिटायर झाल्यानंतर सरकारला त्यांना पेन्शन स्वरूपामध्ये वेतन द्यावं लागतं. मग असं निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता त्या ठिकाणी बेकार लोकांना दिला जातो, इत्यादी सारखे जे हस्तांतरित उत्पन्न आहे किंवा हस्तांतरित जी देणी आहे याची रक्कम एकूण उत्पन्नातून काय करायची, वगळायची, ती राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरायची नाही. हे कोणत्या पद्धतीमध्ये, उत्पन्न पद्धतीमध्ये. शिष्यवृत्ती, भेटी, देणग्या, दान, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता यासारखी जी हस्तांतरित उत्पन्न आहे किंवा हस्तांतरित देणी आहे यांची रक्कम एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून काय करायची आहे, वगळायची, म्हणजे ती पकडायची नाही. कारण ही त्या ठिकाणी देणी आहेत, द्यावी लागणार आहे, त्यामुळे तिथे त्या ठिकाणी त्याचा उपयोग नाही, सरकारला त्या ठिकाणी ती द्यावी लागणार आहे, सरकारचा तो खर्च आहे. म्हणून या ठिकाणी उत्पन्न पद्धतीमध्ये अशा प्रकारची जी
हस्तांतरित देणी आहे, हस्तांतरित उत्पन्न आहे ते एकूण उत्पन्नातून काय करायचं आहे, वगळायचं आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे गृहिणीच्या सेवा, शिक्षकांनी स्वतःच्या पाल्याला शिकवणं, अशा विनामूल्य सेवा राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. आपण बऱ्याचदा पाहतो की उदाहरण जर द्यायचं झालं तर गृहिणीच्या सेवा, जी गृहिणी आपल्या घरामध्ये काम करते तिला आपण कोणता मोबदला देतो का? निश्चितपणे देत नाही. परंतु या ठिकाणी घरचं काम करायला जर एखादी कामवाली ठेवली तर त्या ठिकाणी तिचं मूल्य किंवा तिला देणारा जो मोबदला आहे तो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरायचा आहे. का? तर तिला आपण त्या ठिकाणी तिने केलेल्या कामाचा मोबदला देतोय. पण स्वतः गृहिणीने स्वतःच्या घरामध्ये केलेलं जे काम आहे त्याचं मूल्य आपण त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजायचं नाही. अजून एक उदाहरण या ठिकाणी सांगते. एखादा शिक्षक जर शाळेमध्ये शिकवत असेल तर त्या ठिकाणी सरकारी शाळा असेल तर सरकारला त्या ठिकाणी त्या शिक्षकाला वेतन द्यावं लागतं. परंतु त्या ठिकाणी त्या शिक्षकाने जर आपल्या पाल्याला घरी बसून शिकवले तर त्या शिक्षकाला त्या पाल्याची ट्युशन फी मिळत नाही. म्हणजेच या ठिकाणी अशा विनामूल्य सेवा ज्या आहेत त्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजायच्या नाही. कोणत्या पद्धतीमध्ये? उत्पन्न पद्धतीमध्ये. ही दुसरी दक्षता या ठिकाणी घेता येते. पहिली काय? शिष्यवृत्ती, देणी, देणग्या, दान, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता यासारख्या हस्तांतरित देणग्या आहेत त्या हस्तांतरित देणग्या किंवा उत्पन्न याची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात काय करायची? वगळायची. दुसरं गृहिणीच्या सेवा घ्या, शिक्षकाने आपल्या पाल्याला शिकवणं घ्या, अशा विनामूल्य सेवा आहेत त्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजायच्या नाही. तिसरं म्हणजे घर घ्या, गाडी घ्या किंवा त्या ठिकाणी जुन्या वस्तूंची विक्री करून जे उत्पन्न मिळतं त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये. उदाहरणार्थ आपण काय करतो तर एखादी वस्तू जुनी झाली म्हणून ती विकून टाकतो. म्हणजे घर विकतो, गाडी विकतो किंवा घरातील एखादी जुनी वस्तू आहे ती विकून टाकतो. ती वस्तू ज्या वर्षामध्ये त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्या वस्तूचं मूल्य त्याच वर्षामध्ये पकडलेलं असतं. त्यामुळे अशा जुन्या वस्तू जर चालू वर्षामध्ये विकल्या तर त्याचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरायचं नाही. ही तिसरी दक्षता या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर चौथं म्हणजे समभाग किंवा रोख्यांच्या विक्रीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये. कारण त्यामुळे वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात कोणतीही भर पडत नाही. समभाग आणि रोख्यांच्या विक्रीपासून मिळणारं उत्पन्न, उदाहरणार्थ रोखे म्हणजे त्या ठिकाणी शेअर मार्केटची खरेदी विक्री करणारे जे त्या ठिकाणी एजंट आहेत. मग अशा रोख्यांच्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये. कारण त्या ठिकाणी ही शेअर मार्केटची खरेदी विक्री वारंवार होत असते. उदाहरणार्थ मी घेतलेला शेअर त्या ठिकाणी मी काही दिवसांनी विकते, पुन्हा दुसरा कोणीतरी घेतो, पुन्हा तिसरा कोणीतरी घेतो. म्हणजे अशा पद्धतीने त्याचा जो समभाग आहे किंवा हिस्सा आहे या रोख्यांच्या विक्रीमुळे मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा नाही. कारण त्यामुळे जे वास्तव उत्पन्न आहे त्या वास्तव उत्पन्नात कोणतीही भर पडत नाही. त्यानंतर पाचवा आहे प्रत्यक्ष करापासून शासनाला मिळणाऱ्या महसूल आणि राष्ट्रीय उत्पन्नात धरू नये. कारण हा महसूल म्हणजे शासनाला मिळणारा हस्तांतरित उत्पन्न असतं. की बऱ्याचदा प्रत्यक्ष कर आहे जो शासन सर्वसामान्य नागरिकांकडून काय करत असतो? वसूल करत असतो. हा जो महसुली कर आहे तो राष्ट्रीय उत्पन्नात धरू नये. कारण हा महसूल म्हणजे शासनाला मिळणारं काय असतं? हस्तांतरित उत्पन्न असतं. म्हणून अशा हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा नाही. सहावं म्हणजे अतिशय महत्वाचं ते म्हणजेच की उद्योग संस्थांचा अवितरित नफा आहे किंवा शासकीय मालमत्तेपासून मिळणारं उत्पन्न आहे, पाणी पुरवठा आहे यासारख्या सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारा नफा राष्ट्रीय उत्पन्नात त्या ठिकाणी उत्पन्नात मोजावा. कारण तो सरकारला मिळणारं काय आहे? उत्पन्न आहे. मग अशा ज्या उद्योग संस्था आहेत त्या उद्योग संस्था ज्या सरकारी आहेत त्याला अविरतपणे नफा मिळत असतो. त्या ठिकाणी दरवर्षी सरकारला त्याचा फायदा होत असतो. किंवा शासकीय मालमत्ता घ्या, त्या शासकीय मालमत्तेपासून मिळणारं उत्पन्न सरकारला दरवर्षी मिळत असतं. उदाहरणार्थ पाणी पुरवठा घ्या, सार्वजनिक उपक्रम घ्या, या उपक्रमापासून मिळणारा जो नफा आहे तो राष्ट्रीय उत्पन्नात काय करायचा आहे? मोजायचा आहे. आणि त्या ठिकाणी शेवटचा सातवा घटक म्हणजेच या ठिकाणी स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचं मूल्य आणि स्वतःच्या मालकीच्या घराचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजावं. स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचं मूल्य आणि स्वतः वापरत असलेलं जे घर आहे ते घराचं मूल्य हे काय करायचं? राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजायचं. याचं कारण काय विद्यार्थी मित्रांनो? कारण ते जर घर स्वतःच आहे तर त्याचं त्या ठिकाणी भाडे पट्टी आपल्याला सरकारला द्यावीच लागते. म्हणजेच आपण
त्या घराच्या वापराबद्दल त्या ठिकाणी सरकारला काय करत असतो, भाडेपट्टी देत असतो. परंतु त्या ठिकाणी जर आपलं स्वतःचं घर नसेल, आपण एखाद्याच्या भाड्याच्या घरात राहत असेल, तर आपल्याला त्याचं भाडं द्यावंच लागतं दर महिन्याला. आणि मग आपण त्याचं मूल्य सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरतो. म्हणून स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचं मूल्य आणि स्वतःच्या मालकीच्या घराचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात काय करायचंय, मोजायचे. अशा पद्धतीने या 7 दक्षता या उत्पन्न पद्धतीमध्ये सांगितलेल्या आहेत. शिष्यवृत्ती, भेटी, दान, देणग्या, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता यासारख्या हस्तांतरित रकमा आहेत, हस्तांतरित देणी आहे. याची रक्कम एकूण उत्पन्नातून काय करायची, वगळायची. गृहिणीच्या सेवा, शिक्षकांच्या पाल्याचं शिकवणं अशा विनामूल्य सेवा राष्ट्रीय उत्पन्नात मोजायच्या नाही. घर, गाडी यासारख्या जुन्या वस्तूंची विक्री करून जे उत्पन्न मिळतं त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करायचा नाही. समभाग आणि रोख्यांची जी खरेदी विक्री आहे त्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते राष्ट्रीय उत्पन्नात धरायचं नाही. कारण त्यामुळे काय होतं, वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात काय पडते, भर पडत वास्तव राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर पडत नाही. त्यानंतर प्रत्यक्ष करापासून शासनाला मिळणारा जो महसुली राष्ट्रीय उत्पन्न त्यात धरू नये, कारण हा महसूल म्हणजे शासनाला मिळणारे हस्तांतरित उत्पन्न असतं. 6वं म्हणजे उद्योग संस्थांचा जो अविरत नफा आहे, शासकीय मालमत्तेपासून मिळणारे जे उत्पन्न आहे, पाणी पुरवठा आहे यासारख्या सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारा जो नफा आहे तो राष्ट्रीय उत्पन्नात काय करायचंय, मोजायचंय. आणि 7वं आहे स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं जे मूल्य आहे किंवा स्वतःच्या मालकीचं जे घर आहे त्या घराचं जे मूल्य आहे ते राष्ट्रीय उत्पन्नात काय करायचंय, मोजायचंय. अशा पद्धतीने ही 7 दक्षता या ठिकाणी उत्पन्न पद्धतीमध्ये सांगितलेल्या आहेत. भारतात मध्यवर्ती सांख्यिकीय जी संघटना आहे त्या संघटनेची राष्ट्रीय उत्पन्न समिती व्यापार, वाहतूक, व्यावसायिक, सार्वजनिक प्रशासन, त्यानंतर घरगुती सेवा इत्यादी क्षेत्रातील उत्पन्न पद्धतीच्या साहाय्याने मोजले जाते. म्हणजे उत्पादन पद्धतीचाही भारत वापर करतोय आणि उत्पन्न पद्धतीचाही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी वापर करतोय. भारत मध्यवर्ती सांख्यिकीय संघटना आहे ती राष्ट्रीय उत्पन्न समिती व्यापार, वाहतूक, व्यावसायिक, सार्वजनिक प्रशासन आणि घरगुती सेवा इत्यादी क्षेत्रासाठी या ठिकाणी उत्पन्न पद्धतीच्या साहाय्याने काय करते, राष्ट्रीय उत्पन्नाचं काय करत असते, मापन करत असते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्पन्न पद्धती, त्या उत्पन्न पद्धतीचं सूत्र आणि त्याच्या दक्षता अभ्यासलेल्या आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण उत्पन्न पद्धतीच्या ज्या दक्षता आहे उत्पादन पद्धतीच्या ज्या दक्षता आहे त्याही अभ्यासलेल्या आहेत. म्हणजेच उत्पादन पद्धतीच्या दक्षता जवळजवळ 7 दक्षता अभ्यासल्या. त्यानंतर उत्पन्न पद्धती कशा पद्धतीने त्या ठिकाणी काढली जाते त्याचं सूत्र आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड, वेतन, व्याज, नफा अधिक मिश्र उत्पन्न अधिक निव्वळ विदेशी उत्पन्न याचा सगळ्याचा समावेश करून राष्ट्रीय उत्पन्न काय केलं जातं, काढलं जातं. आणि उत्पन्न पद्धतीच्या जवळजवळ 7 दक्षता या ठिकाणी काय केलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. यानंतरची जी पुढची पद्धत आहे ती म्हणजे खर्च पद्धती. ही पद्धत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.